हे पण ऐकलं जातं सतत, की ना सण बदलत चाललेत, सण बदलत चाललेत. पण खरंच दिवाळी आणि त्याचं जे महत्त्व आहे, म्हणजे म्हणतात ना, की घरात एकदा आकाशकंदील लागला, लाइटिंग लागली, दिवे लागले, की आपोआपच त्या वातावरणामध्ये चैतन्य निर्माण होतं. तर या दिवाळीकडे पण तुम्ही कसं पाहता? कारण लहानपणाच्या दिवाळीचे अनुभव तुमचे थोडे इमोशनल होते. पण आत्ता ही दिवाळी काय आपल्यासाठी? नाही, खरं तर दिवाळीच नाही, गणपती फेस्टिवल हो. म्हणा, नवरात्री म्हणा, दिवाळी, दसरा सगळेच सण चेंज करून टाकलेत लोकांनी. आधी ना आमच्या वेळी घोटीव कागद असायचे, कार्डशीट असायचे, हं. त्याच्यापासून कंदील घरासाठी स्वतः आम्ही बनवायचो शाळेत. वाह! कंदील बनवायचे. शाळेमध्ये तेव्हा त्या कॉम्पिटिशन्स व्हायच्या, कंदील छान बनवायच्या आणि तोच कंदील आमच्या दारात लावला जायचा. म्हणजे हे 30 वर्षापूर्वी, 20-25 वर्षापूर्वी ह्या अशा गोष्टी होत्या. आता तसं नाही आहे. आता दिवाळी सेलिब्रेशन असतं. आता दिवाळी सेलिब्रेशनला तुम्हाला ते आम्हाला जसं पंती बनवायला शिकवायचे, दिवा, वाती ते तसं आत्ता नाही होत. आणि सोबतच जसं-जसं काळ बदलत गेला ना, तसं-तसं धर्मांचं महत्त्व, सणांचं महत्त्व आणि धर्म आणि सण याचं एकमेकांशी असलेलं जे नातं आहे ना, ते सगळं बदलवलं लोकांनी. बदलत गेलं म्हणण्यापेक्षा बदलवलं लोकांनी. दसऱ्याची, दिवाळीची, गणपतीची किंवा कुठल्याही सणांची लोकांनी एक इव्हेंट करून टाकली. दिवाळी काय असते? आधी लाइटिंग्स वगैरे नव्हत्या ना, हं, आधी दिवे लावले जायचे. आता त्या दिव्यांची जागा लाइटिंग्सनी घेतली. हं. आधी रांगोळी काढली जायची, आता रांगोळीचे स्टिकर्स स्टिकर्स येतात. बरोबर? हो. आधी घर लेपलं जायचं, पोतलं जायचं, पुसलं जायचं, रंगरंगोटी केली जायची. आता ती जागा इंटेरियर्सनी घेतली. आजकाल घरामध्ये पोतणं हे ते नसतं. आपल्याला बायकांना कोणी ठीक आहे कामामुळे किंवा व्यापामुळे ह्या सगळ्या गोष्टी असतील. दिवाळीच्या दिवशी लोकं पार्टीज करतात. दिवाळीच्या दिवशी लोकं बाहेर टूर्स करतात. का? की त्यांना ते घरामध्ये राहून ती शुद्धता, ती आत्मीयता आणि आपल्या सनातनाबद्दलची जी धार्मिकता आहे, त्यापेक्षा जास्त सुट्टीचा दिवस एन्जॉय करण्यात जास्त इंटरेस्ट. दिवाळीला खरं ते बघा, वसुबारसपासून तर भाऊबीजेपर्यंतचा जो काळ आहे, हा आपल्या दिवाळीचा काळ मानला जातो. वसुबारसला म्हणजे आधी होतं बघा, दिनदिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी आणि गाईच नाही राहिल्या. गोवंश हत्या प्रकरणं चालली आहेत आणि गाईच नाही दिसत आहे. तर कोण सिटीजमध्ये तर तुम्हाला गाई दिसणारच नाहीत. आधी काय होतं गाईच्या वासराला, गाईला ओवाळलं जायचं म्हणून त्याला वसुबारस त्या दिवशी साजरी केली. धनत्रयोदशी, यमद्वितीया दिवा लावला जायचा त्यापासून. धनत्रयोदशी केली जायची, धनाची पूजा सगळ्या याची केली जायची. मग लक्ष्मीपूजन, आजकालचं लक्ष्मीपूजन पाहिलंय तुम्ही? आता 2 दिवसांनी पाहाल तुम्ही सर्व सख्या, की रील्सवर तुम्हाला दिसणार कोणी किती बंडल ठेवले, कोणी किती सोनं टाकलंय आणि कोणी किती छान पूजा सजवली. ती पूजा मांडताना सजवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मनाला किती पवित्र आणि निर्मळ भावनेने त्या देवीच्या चरणी समर्पित केलंय, तिथे तुमचं लक्ष्मीपूजन आहे. आणि लक्ष्मीचं पूजन सोडून तुम्ही घरातल्या शिराईचं, आता शिराया नसतात, व्हॅक्यूम क्लीनर्स आहेत. तुम्ही व्हॅक्यूम क्लीनरला लक्ष्मी म्हणून पूजणार आहात का? इथपर्यंत जमाना बदलला. ठीक आहे, राहा ना, तुम्ही फॉरवर्ड व्हा. तुम्ही पाश्चिमात्य देशातल्या संस्कृतीच घेऊन येतात. पण पाश्चिमात्य देशामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या संस्कृती आहेत. ते इकडून नऊवारी तिकडे घेऊन गेले. आमच्याकडे दिवाळीला आता शॉर्ट ड्रेसेसचे ट्रेंड निघालेत. मग रील्स निघालेत. हे न करता लोकांनी वसुबारस, धनत्रयोदशी, यमद्वितीया, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी छान कपडा टाका, त्याच्यावर देवी ठेवा. अंगणात सडाबिडा तर फ्लॅट सिस्टीममुळे नाही राहिला, पण ॲटलिस्ट तुम्ही तुमचं दार पुसा मिठाचं पाणी टाकून, तिथे हळदीचा लेप लावा, त्यावर छान रांगोळी काढा, लक्ष्मीची पावलं काढा. घरामध्ये एंटर केल्यानंतर लक्ष्मी देवीची पूजा करतात. फक्त ठोकळे असतात ना पैसे, ते ठेवणं, घरातला एक कुठलाही शुभ दागिना ठेवणं आणि नवीन दागिना असेल तर आधी नवीन दागिने करायचे. चांदीचा, सोन्याचा एखादा कॉईन घेऊन तो ठेवणं, ती पूजणं, शिराई आणून ती पूजणं आणि त्यानंतर दिवे लावून दिवे लागणी करून घरामध्ये तुम्ही फराळाचं ताट शेजारच्यांना पास आउट करणं. आता तर शेजारच्यांना ते फराळ वगैरे देणं असा प्रकार पण नाही आहे. पण आजकाल सगळं रेडीमेड मिळतं आहे म्हणून तुम्ही सणांना पण रेडीमेड सण बनवून टाकलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पाडवा असतो. आपल्या मुंबईमध्ये पाडवा साजरा होतो. आपल्या महाराष्ट्रात खूप ठिकाणी पाडवा साजरा केला जातो. पण लोकांना पाडव्याच्या दिवशी फक्त पहाटे छान छान नटून थटून फक्त बाईक रॅलीज करणं म्हणजे पाडवा नाही आहे.
पाडव्याच्या दिवसाचं महत्त्व आधी तुम्ही धार्मिकतेत काय आहे ते बघून पाडवा करा. भाऊबीजेचं महत्त्व लोकांना नाही राहिलं. आजकाल ट्रेंड झालाय भाऊबीज. ते समजून घ्यावं लागेल. त्याला वाचन, धार्मिक ग्रंथांचा जो आधार आहे ते, आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने सणांचा धार्मिकतेपासून ट्रेंडिंगपर्यंत नेताय ना, हा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर हे सण पुन्हा सनातनाकडे येतील. बरोबर. आणि मला म्हणजे वाटतं तुमची ही जी लढाई आहे, लढाईच म्हणेल मी, की सनातन धर्मात ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या गेल्या आहेत त्याप्रमाणे त्या व्हाव्यात. आणि आता तुम्ही जे सुंदर असं वर्णन केलंय आपल्या सणांचं आणि दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं, तर आपण अशीच आशा बाळगूया, की या पॉडकास्टच्या माध्यमातून दिवाळीच्या आधी जे कोणी हे पाहतील, थोडाफार प्रयत्न करतील, की आम्ही याच्यातलं काहीतरी करू. नाही, सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. खरं तर मी ॲज अ महामंडलेश्वर म्हणून, महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी नंदगिरी, तुम्हा सर्वांना विनंती करते, की दिवाळीचा सण हा आपल्या आयुष्यातला, आपल्या परिवाराला एकत्रित आणण्याचा एक असा त्योहार आहे, की तो तुम्ही सर्वांनी एकत्रित येऊन खरं तर घरामध्ये धार्मिक दृष्टीने धार्मिक महत्त्व ठेवून आणि मग साजरा केला पाहिजे. ना की तुम्ही पिकनिकला जाऊन, टूर्सला जाऊन किंवा फिरायला जाऊन. लक्ष्मीपूजन घरात व्हावं, धार्मिकतेने व्हावं आणि तेवढंच पवित्र निर्मळ मनाने व्हावं. बरोबर. आणि याच दिवाळीच्या खास पॉडकास्ट निमित्त तुम्ही इतक्या छान आमच्याशी गप्पा मारल्यात. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काही सांगायचं आहे का? नाही, प्रेक्षकांना सर्वात आधी तर मी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभकामना. तुम्हा सर्वांना ही दिवाळी सुखाची, समृद्धीची, आनंदाची, भरभराटीची आणि सोबतच जगासोबत चालत असताना सनातन धर्मातला पवित्र ठेवत धार्मिकतेची जावो, असं खरं तर सर्वांना म्हणेन. सर्व सख्यांना आणि सर्व लोकमत सखी मंचाच्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धर्मांना धर्मासारखं ठेवा, धार्मिक सणांना धार्मिक सणांसारखं ठेवा. ट्रेंडच्या नादामध्ये आपल्या सनातनाला बदनाम करू नका, ह्या विनंतीसोबतच मी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देते व भरभरून तुम्हा सर्वांना खूप सारे आशीर्वाद.